शेतकऱ्यांच्या जमिनी दाबदबाव टाकून सरकार अधिग्रहण करतंय, मोजमाप करतंय, त्या अनुषंगाने शेतकरी आणि सरकारचा मोठा संघर्ष सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की शक्तीपीठ मार्ग जो आहे हा महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटला गती देणारा आहे, पण शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की शक्तीपीठामध्ये ज्या जमिनी जातील त्यांना अत्यंत चांगलं कॉम्पेन्सेशन आम्ही देऊ. कारण कुठलाही जर एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्यामध्ये जमिनी जातात आणि पण त्यांना जमिनीच्या बदल्यामध्ये जमीन देता येऊ शकते का याचा विचार होऊ शकतो किंवा त्यांना चांगलं कॉम्पेन्सेशन देण्याच्या संबंधामध्ये विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. पण शक्तीपीठ झाला पाहिजे अशी आपली मागणी आहे. त्यांना सगळ्यांना आपलं भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये अशीच आमची भूमिका आहे. पण डेव्हलपमेंटच्या वेळेला थोडीशी आपण थोडंसं आपली भावना जी आहे थोडीशी देशाच्या राज्याच्या विकासाची ठेवली पाहिजे. त्यामुळं शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये ही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे आणि त्यांना भरघोस अशा पद्धतीचं कॉम्पेन्सेशन मिळावं अशी आपली मागणी आहे. किती मिळणार हे सांगत नाही शासन किती मिळणार शेतकऱ्यांना? हां, मग किती मिळणार ते तर ते आता बघूया. मला ते सगळी आकडेवारी माहीत नाही आहे. पण ज्यांच्या जमिनी जाणार आहे, ज्यांना जे आपल्या इरिगेटेड जमिनी आहेत त्या गेल्या तर मोठं नुकसान आहे त्यांना जास्त पैसे मिळाले पाहिजे. ज्या बारमाही ज्या इरिगेटेड आहे त्यांना जास्त मिळालं पाहिजे. 8 माही आहेत त्यांना त्याच्या थोडी कमी मिळाली पाहिजे आणि इतर जे आहेत त्यांना मिळाली पाहिजे. तर किती मिळणार आहे त्याची माहिती मी नक्की घेईन आणि शेतकऱ्यांना चांगलं कॉम्पेन्सेशन मिळावं ही माझी भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.